Good morning everyone. So this is our 6th lecture of chemical thermodynamics, and yesterday we have learned about the point enthalpy, second law of thermodynamics. हे जे points होते ते आपण last session ला discuss केले, right? So today we are going to discuss the point, next point enthalpy. Enthalpy चा half part आपण discuss केला होता, right? मग जो next part आहे enthalpy चा तो आपण discuss करणार आहोत. So कोणता part enthalpy चा आहे? Enthalpy in a chemical reactions. Enthalpy in a chemical process. Suppose this chemical reaction is in a gaseous state. If the chemical reaction is a solid state or a liquid state, कोणत्या स्टेट मध्ये रिएक्शन होती ती केमिकल रिएक्शन होती याच्यावर डिपेंड आहे त्याची एंथॅल्पी. जसं आपण काल बघितलं, इफ द रिएक्शन इज हॅपनिंग इन सॉलिड अँड लिक्विड स्टेट, जर रिएक्शन सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये होत असेल तर याचा जो काही चेंज इन व्हॉल्यूम आहे, राइट, दिस चेंज इन व्हॉल्यूम इज अ निग्लिजिबल. हा चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा व्ही हा कसा आहे, इट इज अ निग्लिजिबल. हा निग्लिजिबल आहे का, कारण सॉलिड आणि लिक्विडच्या स्टेटमध्ये केमिकल रिएक्शन होतीये. जर सॉलिड आणि लिक्विडच्या स्टेटमध्ये रिएक्शन होत असेल, डेल्टा व्ही निग्लिजिबल असेल, देन आवर इक्वेशन वॉज डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू, राईट. फक्त हे इक्वेशन येईल, कारण एंथॅल्पीचं इक्वेशन काय होतं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. But change in volume is negligible. If change in volume is negligible, then P into delta V becomes also negligible. So the equation is delta H is equals to delta U. Suppose if the chemical reaction is happening in a gaseous state, and we are considering here this gaseous state reaction or these reactants or products which are in a gaseous state, we are considering they are the ideal gas. ठीक आहे, जे काही गॅसेस आहेत आपण असं कन्सिडर करणार आहोत की दे आर इन अ आयडियल स्टेट किंवा ते गॅसेस आयडियल गॅस आहेत. जसं इमॅजिन करा, ए प्लस बी इट गिव्स सी प्लस डी. हे सुद्धा गॅसेस आहेत, हे सुद्धा गॅसेस आहेत, हे सुद्धा गॅसेस, हे सुद्धा गॅसेस. हे काय आहेत गॅसेस, बट दीज गॅसेस आर आयडियल गॅस. आपण काय इमॅजिन केलंय तर हे आयडियल गॅस आहेत, त्याचं आपण इमॅजिन केलं. मग हे जर आयडियल गॅस असते तर यांच्यामध्ये गॅसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम निग्लिजिबल नसतो, ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे, चेंज इन व्हॉल्यूम जो आहे हा जो टर्म आहे इन केस ऑफ गॅसेस इट इज नॉट निग्लिजिबल. जर आयडियल गॅस असेल तर आयडियल गॅससाठी आपल्याला इक्वेशन काय माहिती आहे बघा, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. वी नो दिस इक्वेशन. ठीक आहे, आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग सी प्लस डी आहे, डेल्टा व्ही म्हणजे काय, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. मग इथं एन आहे, एन मीन्स व्हॉट, नंबर ऑफ मोल्स. आयडियल गॅस असल्यामुळं जो काही डेल्टा व्ही आहे तो काय होईल बघा, पी व्ही वन इज इक्वल्स टू एन वन आर टी अँड पी व्ही टू इज इक्वल्स टू एन टू आर टी. ठीक आहे, इन केस ऑफ गॅसेस आय एम मेन्शनिंग हिअर, इन अ गॅसियस स्टेट डेल्टा व्ही इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे तो निग्लिजिबल नाही आहे. मग आपलं इक्वेशन कोणतं आहे बघा, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. कन्फ्यूज व्हायचं नाही. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही मीन्स वॉट, पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन. सॉल्व करून घ्या, डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन. हीच व्हॅल्यू ना, फक्त मल्टिप्लिकेशन करून घेतलं, पी व्ही टू मायनस पी व्ही वन. मग आता बघा आयडियल गॅस इक्वेशन प्रमाणे पी व्ही टू पी व्ही वन. का फक्त पी वन आपण नाही घेतलं, बिकॉज दिस प्रोसेस इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशरला ही रिॲक्शन होती आहे. सो पी व्ही वन इज इक्वल्स टू एन वन आर टी अँड पी व्ही टू इज इक्वल्स टू एन टू आर टी. मग ह्या पी व्ही वन आणि ह्या पी व्ही टूच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या इथे पुटअप करा. ठीक आहे, मग इक्वेशन कसं असेल बघा, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी व्ही टू म्हणजे कोण, एन टू आर टी. सो एन टू आर टी मायनस एन वन आर टी. आर गॅस कॉन्स्टंट आहे, रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला होती आहे. द रिॲक्शन इज हॅपनिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट टेम्परेचर. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस एन टू आर टी मायनस एन वन आर टी. या दोघांच्या मध्ये कॉमन काय निघेल तर आर टी कॉमन निघेल. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस आर टी इंटू ब्रॅकेट एन टू मायनस एन वन. मग बघा डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस एन टू मायनस एन वन म्हणजेच काय, डेल्टा एन. सो डेल्टा एन आर टी. दिस इज द इक्वेशन.
डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. ही रिॲक्शन कुठं असणार आहे किंवा सॉरी हे जे केमिकल फॉर्म्युला आहे, this formula is applicable only for the if reaction is happening in a gaseous state and these reactants and products in this chemical reaction are in a, आपण काय कन्सिडर करतो तर ते आयडियल गॅस आहेत असं कन्सिडर करतोय. by assuming they are the ideal gas, the equation becomes delta H is equals to delta U plus delta nRT. ठीक आहे, पॉइंट लक्षात ठेवायचा. जर सॉलिड आणि लिक्विड असतील तर फक्त डेल्टा H is equals to delta U. but if the chemical reaction is in a gaseous state, मग ते आयडियल गॅस असतील तर इक्वेशन डेल्टा H is equals to delta U plus delta nRT. ठीक आहे, पॉइंट लक्षात ठेवायचं. डेल्टा H is equals to delta U plus delta nRT. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे वर्क डन. ठीक आहे, वर्क डन कशामध्ये बघायचं आहे तर जे आपण इक्वेशन आहे W is equals to minus P into delta V. इक्वेशन काय बघा, P into delta V. W is equals to minus P into delta V. सो द नेक्स्ट पॉईंट आपण काय बघतो बघा, वर्कडन बघतो. इक्वेशन काय बघितलं, सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये असतील तर इक्वेशन काय होतं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. If the chemical reaction is in a gaseous state, then our equation was delta H is equals to delta U plus delta nRT. ठीक आहे, आता जे वर्कडन आपण बघितलं ते वर्कडनचं इक्वेशन काय होतं, W is equals to minus P external into delta V. मग डेल्टा V म्हणजेच काय बाळनो, मायनस P into V2 minus V1. जो P एक्सटर्नल आहे म्हणजे मी प्रेशर कन्सिडर केलं. इक्वेशन काय आलं बघा, मायनस साईन ॲज इट इज राहू दे, ब्रॅकेटमध्ये PV2 मायनस PV1 हे ब्रॅकेटमध्ये आलं. मायनस साईन मी ॲज इट इज बाहेरला ठेवलं आहे. हे वर्कडन आहे. समजा आता हे जे वर्कडन आहे, दिस वर्कडन इज इन अ आयडियल गॅस. जे आपण सिस्टीम घेतली होती या सिस्टीममध्ये हा जो काही गॅस होता, ठीक आहे, हा जो गॅस आहे हा आयडियल गॅस आपण कन्सिडर करणार आहोत. इफ इट इज अ आयडियल गॅस देन इक्वेशन काय असेल, PV इज इक्वल्स टू nRT. इक्वेशन काय असेल, PV इज इक्वल्स टू nRT. अगेन PV1 इज इक्वल्स टू N1RT. ठीक आहे, अँड PV2 इज इक्वल्स टू N2RT. मग या व्हॅल्यूज फक्त पुटअप करा, PV2 ची व्हॅल्यू आणि PV1 ची व्हॅल्यू. PV2 ची व्हॅल्यू काय येईल बघा, W इज इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट PV2 ची व्हॅल्यू N2RT. सो N2RT अगेन मायनस काय आहे बघा, PV1 मीन्स व्हॉट, N1RT. दोघांची व्हॅल्यू पुटअप करा, N1RT. ठीक आहे, आता W इज इक्वल्स टू ॲज इट इज मायनस साईन बाहेर होते. आता या मायनस साईनला आपण काय करूया, मल्टिप्लाय करून घेऊया. सो काय येईल बघा, मायनस N2RT. ठीक आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस. सो प्लस N1RT. इक्वेशन आलं ना, मायनस N2RT प्लस N1RT. बट आपण नेहमी काय करतो सो आयडियल गॅस इक्वेशनमध्ये नंबर ऑफ मोल्स जे काही प्रोडक्टचे आहेत मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट आपण असं कॅल्क्युलेट करत असतो. प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट हे आपण नेहमी इक्वेशन कॅल्क्युलेट करू शकतो. मग बघा इथं जर आपल्याला प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट A इज कन्वर्टेड इंटू B, जे काही नंबर ऑफ मोल्स प्रोडक्टचे आहेत ते म्हणजे आपण N2 कन्सिडर करतो आणि जे काही रिॲक्टंटचे आहेत ते आपण N1 कन्सिडर करतो. राईट, मग हे इक्वेशन कसं असेल बघा, W इज इक्वल्स टू N2 मायनस N1 यायला पाहिजे ना, हा N2 असतो, हा N1 असतो. मग N2 मायनस N1 आला पाहिजे, मायनस N1 आला पाहिजे, तर कोण आहे, प्लस N1. मग अगेन काय करा, मायनस 1 ने काय करा, मल्टिप्लाय करा. जेव्हा आपण मायनस 1 ने मल्टिप्लाय करू तेव्हा N2RT प्लस सॉरी नॉट प्लस मायनस N1RT काय बाहेर आलं बघा, W इज इक्वल्स टू N2 minus N1 in another bracket RT. Therefore, W is equals to delta N RT. This is the work done. कधी आयडियल गॅस इक्वेशन असेल तर W is equals to delta N RT. राईट, समजलं. हे इक्वेशन काय बघा, N2 minus N1. जर हे इक्वेशन आणखीन एका फॉर्ममध्ये जर फक्त N1 minus N2 असेल ना तर इक्वेशन काय बघा, W इज इक्वल्स टू मायनस डेल्टा N RT. हे इक्वेशन केव्हा येईल, जेव्हा N1 minus N2 असेल आणि आपल्याला हे हवं असेल तेव्हा हे इक्वेशन येईल.
ठीक आहे. सो दिस इज द चेंज इन एन्थाल्पी. चेंज इन एन्थाल्पी पण आपण बघितली आणि वर्क डन सुद्धा बघितलं. मग हे वर्क डन आपण कुठं बघतोय ना, केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन बघतोय आणि ही केमिकल रिॲक्शन कुठं होतीये तर गॅसियस स्टेटमध्ये होती. मग त्या गॅसियस स्टेटमध्ये वर्क डन काय आहे हे आपण कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे. सो हे जे वर्क डन आहे दिस इज. याच्यानंतर जो सीईटीला याच्यावरती मोस्ट पॉईंट विचारला जातो तो कोणता पॉईंट आहे, वेन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवायचा. पहिली कंडिशन तर तुम्हाला माहिती आहे, वेन डेल्टा एच इज इक्वल्स टू यू बिकम्स. कधी होईल हे आपल्याला काढायचं आहे. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. when delta h is equals to delta u. CETला हा पॉइंट विचारला जातो, when delta h becomes delta u. पहिली कंडिशन काय आहे बघा, if the reaction is happening in solid and liquid state. जर रिॲक्शन सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा काय इक्वेशन येईल, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. सेकंड कोणती कंडिशन आहे बघा, सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला गॅसियस स्टेटमध्ये आपण रिॲक्शन बघितलं, कोणतं आहे इक्वेशन बघितलं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर. आपल्याला इक्वेशन कोणतं हवं आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. मग जर रिॲक्शन गॅसियस स्टेटमध्ये होत असेल, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू हवा असेल तर डेल्टा एन आर टीची व्हॅल्यू काय पाहिजे, निग्लिजिबल. मग ही निग्लिजिबल कशी करणार, तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे मॅम आपण टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस करूया, पण त्याचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये आपण करू शकतो, राईट. सो हे येत डेल्टा एन म्हणजे काय, N2 - N1. जेव्हा नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट असते, ठीक आहे. जेव्हा बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. Number of moles of reactant. R stands for the reactant, P stands for the product. रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे जेव्हा नंबर ऑफ मोल्स सेम असतील, जशी बघा ही रिॲक्शन आहे A प्लस बी गिव्ह C प्लस डी. Cचे आणि Dचे किती मोल्स आहेत, याचा 1 मोल आहे, याचा 1 मोल आहे, 1 + 1 2. नंबर ऑफ मोल्स N2 किती आहेत 2. N1 किती आहे 1 + 1, अगेन N1 किती आहे 2. सो जेव्हा N2 इज इक्वल्स टू N1, दोघांची व्हॅल्यू सेम आली, डेल्टा एन म्हणजे काय, N2 - N1. N2 ची व्हॅल्यू किती आहे 2 - 2, 2 किती आली 2 - 2 0. जेव्हा डेल्टा एन ची व्हॅल्यू 0 होईल तेव्हा ही टर्म होल सुद्धा काय होईल 0 होईल, राईट. सो व्हेन डेल्टा एच बिकम्स डेल्टा यू इक्वल्स टू डेल्टा यू असेल इफ नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ reactant equals to number of moles of product. जेव्हा नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट असतील तेव्हा ही काय होईल, रिॲक्शन होईल, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल्स टू आपल्याला डेल्टा यू मिळेल. आणखीन कोणती कंडिशन आहे, आपण जी थर्ड कंडिशन बघणार आहोत, ही थर्ड कंडिशन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा यू. आता P इंटू डेल्टा व्ही, आपल्याला डेल्टा व्ही काय हवा, निग्लिजिबल हवा, ठीक आहे. तरच आपल्याला इक्वेशन कोणता मिळेल, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू. मग अशी कोणती कंडिशन आहे थर्ड वाली की जिथे आपल्याला ही व्हॅल्यू निग्लिजिबल असेल, ठीक आहे. बघा जर आपण एखादी रिॲक्शन क्लोज्ड कंटेनरमध्ये केली, क्लोज्ड कंटेनर आहे म्हणजे जी काही केमिकल रिॲक्शन होणार आहे, प्रोडक्ट हा एक क्लोज कंटेनर आहे, याच्यामध्ये सगळे रिॲक्टंट्स आहेत, ना इव्हॉल्व होणार आहे ना ॲब्सॉर्ब होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, काय होणार आहे का नाही. याच फक्त कंटेनरमध्ये ही रिॲक्शन होणार आहे, म्हणजे जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट असतील त्यांचं जे काही व्हॉल्यूम असेल, त्यांनी रिॲक्शन प्रोसीड केल्यानंतर जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट असतील किंवा जे काही व्हॉल्यूम असेल ते काय असणार आहे, सेम. म्हणजे थर्ड कंडिशन काय आहे, जर इफ रिॲक्शन इन अ क्लोज्ड कंटेनर, जर क्लोज्ड कंटेनरमध्ये रिॲक्शन होत असेल तर आपल्याला काय मिळेल, डेल्टा व्ही, पी इंटू डेल्टा व्ही काय असेल, निग्लिजिबल असेल, कारण तिथं चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा कसं असेल, निग्लिजिबल असेल, राईट. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही.
ही टर्म काय होईल, P इंटू डेल्टा बी निग्लिजिबल होईल. केव्हा निग्लिजिबल होईल, जेव्हा रिॲक्शन क्लोज्ड कंटेनरमध्ये होईल. CETला आणि नीटला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. व्हेन डेल्टा एच बिकम्स डेल्टा यू. डेल्टा एच आणि डेल्टा यू केव्हा इक्वल्स टू असतील. पहिली कंडिशन कोणती, इफ द रिॲक्शन इज इन सॉलिड अँड लिक्विड स्टेट. सेकंड, if number of moles of reactant is equals to number of moles of product. And third, if reaction is happening in a closed container. जर क्लोज्ड कंटेनरमध्ये रिॲक्शन होत असेल तेव्हा सुद्धा डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असतो, डेल्टा यू असतो. तिन्ही पॉईंट समजून घ्यायचे, याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, हे तिन्ही पॉईंट लिहून घेतला असेल. आता जर हा पॉईंट समजला असेल तर आपण जे नेक्स्ट डिस्कस करणार आहोत ते डिस्कस करणार काही न्यूमरिकल्स. ठीक आहे, क्वेश्चन विचारले जातात, पण इथंपर्यंत जे 3 पॉईंट्स आहेत हे 1, 2, 3 हे तिन्ही पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत तर काही क्वेश्चन. कोणते क्वेश्चन तर सोपे आहे, जे बोर्डला सुद्धा विचारले जातात आणि जे क्वेश्चन CETला सुद्धा विचारले जातात. नीट आणि JEEला हे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. विचारतील नाही असं नाही आहे, बट चान्सेस इज व्हेरी लो. चान्सेस खूप कमी आहेत. इक्वेशन काय आहे बघा. क्वेश्चन फर्स्ट, काय क्वेश्चन आहे, फॉर अ पर्टिक्युलर रिॲक्शन, फॉर अ पर्टिक्युलर रिॲक्शन सिस्टीम absorbs. सोपे क्वेश्चन्स आहेत. 5 किलोजूल ऑफ हीट and does 6 kilojoule of work on surrounding. Then what is change in internal energy? इंटरनल एनर्जी म्हणजे काय तर यू. देन व्हॉट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. क्वेश्चन काय आहे बघा. एक पर्टिक्युलर रिॲक्शन आहे, त्या पर्टिक्युलर रिॲक्शनमध्ये जी सिस्टम आहे, दिस सिस्टम ॲब्सॉर्ब्स 5 किलोजूल ऑफ हीट अँड डज 6 किलोजूल ऑफ वर्क ऑन सराउंडिंग. एक सिस्टम आहे बघा, दिस इज अ सिस्टम. ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम काय करते, 5 किलोजूल ऑफ हीट ॲब्झॉर्ब करते. हीट ॲब्झॉर्ब करते म्हणजे काय करते, जी काही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, डेल्टा जी क्यू आहे, क्यू हीट म्हणजे काय तर क्यू, जी हीट आहे ती ॲब्सॉर्ब करते. हीट इज डिनोटेड बाय लेटर क्यू. किती हीट ॲब्सॉर्ब करते तर 5 किलोजूल. सो क्यू इज इक्वल्स टू 5 आणि जे वर्क दिलं आहे म्हणजेच काय डब्ल्यू. दिस डब्ल्यू इज व्हॅल्यू इज 6. क्वेश्चन काय आहे बघा. व्हॉट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच काय डेल्टा यू इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. मग आता हे तिघांचं रिलेशन सांगणारं कोणतं इक्वेशन आपण लर्न केलं आहे आठवते का बघा. डेल्टा यू, क्यू आणि डब्ल्यू या तिघांचं हे रिलेशन सांगणारं एक इक्वेशन आपण लर्न केलं. आठवायचा प्रयत्न करा. आठवत असेल तर मी हिंट देईन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण लर्न केलं होतं. इक्वेशन काय बघा. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. दिस इज द इक्वेशन. आता क्यू माहिती आहे आपल्याला, डब्ल्यू माहिती आहे, पण क्वेश्चनमध्ये काय आहे सिस्टीम ॲब्झॉर्ब्स. सिस्टीम ॲब्झॉर्ब करते म्हणजे दुसऱ्यांच्याकडून स्वतःकडे घेते. सराउंडिंग सिस्टीमकडे ॲब्झॉर्ब करते म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होतीये इन्क्रीज होतीये. जर व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तर हा जो क्यूची व्हॅल्यू आहे ती कशी असणार प्लस. ठीक आहे. जेव्हा हीट ॲब्सॉर्ब करते 5 किलोजूल ऑफ मोल आणि वर्क करते सराउंडिंग, म्हणजे समजा आता माझ्याकडे आय हॅव नॉट मनी, माझ्या पॅरेंट्सने मला 5 रुपीज दिले, मी ते ॲब्सॉर्ब केले म्हणजे माझी व्हॅल्यू काय झाली इन्क्रीज झाली. सो व्हॅल्यू काय आली +5. आता मी काय केलं आय वॉन्ट टू बाय समथिंग. ठीक आहे. मग काय करणार आहे ती व्हॅल्यू जे मी बाय करणार आहे ती कितीची प्राईस आहे तर 6 रुपीजची प्राईस आहे. सो मी काय केलं माझ्याकडचा परत 1 रुपीज ॲड केला आणि ते जी काही
वस्तू आहे ती मी घेतली, म्हणजे माझ्याकडची मी काय केले, दुसऱ्यांना दिले. 6 किलो ऑफ वर्क ऑन सराउंडिंग मी दुसऱ्यांना दिली, म्हणजे माझ्याकडची जी काही व्हॅल्यू होती ती काय झाली, नेगेटिव्ह झाली. सो डब्ल्यूची व्हॅल्यू काय येणार, -6. मग क्यूची व्हॅल्यू +5, डब्ल्यूची व्हॅल्यू -6. पुटअप करा. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूची व्हॅल्यू +5 अँड -6. सो डेल्टा यूची व्हॅल्यू किती आली बघा, -1 किलो जूल. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवायचा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. नेक्स्ट बघा, याच्यामध्येच मी तुम्हाला मॉडिफाय करून देईन. फॉर अ पर्टिक्युलर रिॲक्शन सिस्टीम इव्हॉल्व्स instead of absorb, here it is evolve. It evolves 3 kilojoule of heat. किती इवॉल्व करती है, 3 किलोजूल ऑफ हीट इवॉल्व करती है. अँड सराउंडिंग, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, जी सराउंडिंग आहे अँड सराउंडिंग डज वर्क ऑन सिस्टीम, किती वर्क करते बघा, ऑफ 6 किलोजूल. 6 किलोजूल इतकं वर्क करती है. देन व्हाट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी, अगेन डेल्टा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. किती सिस्टीम रिलीज करते है किंवा किती हीट इव्हॉल्व करते है, इट इव्हॉल्विंग 3 किलोजूल, म्हणजे व्हॅल्यू कशी येणार आहे, नेगेटिव्ह. सो +5 इट बिकम्स अ -3, कारण ती आता इव्हॉल्व करते ना. सो -3 आली. सराउंडिंग सिस्टीमवरती ॲक्ट करते, म्हणजे व्हॅल्यू इन्क्रीज होती. किती वर्क करते, तर 6 किलोजूल. सो डब्ल्यूची व्हॅल्यू काय येईल बघा, +6. जेव्हा सराउंडिंग सिस्टीमवरती ॲक्ट करते व्हॅल्यू इन्क्रीज होते, सिस्टीम सराउंडिंगवरती करते तेव्हा व्हॅल्यू डिक्रीज होते. म्हणजे -3 + 6 व्हॅल्यू पुटअप करा. काय येईल बघा, -3 + 6 इट बिकम्स +3 किलो जूल. ठीक आहे. सो दिस इज द वन इक्वेशन. बोर्डला सुद्धा 2 मार्क्सला विचारलं जातं आणि सीईटीला सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. पॉईंट व्यवस्थित बघून घ्या. काय इव्हॉल्व केल्यानंतर, कोण कोणावरती इव्हॉल्व केल्यानंतर जे काही व्हॅल्यू वाढते, जे काही व्हॅल्यू कमी होते, सो सगळे याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता याच्यामध्येच आपण एक नेक्स्ट इक्वेशन बघणार आहोत, जो न्यूमरिकल आहे तो डिस्कस करणार आहोत. तो बघा न्यूमरिकल कोणता आहे. The numerical is ideal gas expands, ideal gas expands volume 6 dm cube to 16 dm cube. 6 dm cube to 16 dm cube against constant external pressure of 2.026 into 10⁵ Newton per meter square. Find delta H if delta U is 418 joule. What is the question? बघा, ideal gas आहे, expands from a volume of 6 dm cube to the 16 dm cube against a constant external pressure of 2.026 into 10⁵ Newton per meter square. Find the delta H if delta U is 418 joule. हिंट देईन. पहिल्यांदा जे गिवन आहे ते गिवन लिहा. गिवनमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू दिली आहे 418 जूल. ठीक आहे. देन एक्सटर्नल प्रेशर म्हणजे जी पीची व्हॅल्यू दिली आहे, दिस पीची व्हॅल्यू 2.026 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
ठीक आहे, डेल्टा यू पीची व्हॅल्यू दिली आहे. व्हॉल्यूम दिलंय, एक्सपांड होते म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम किती आहे, V1 इज 6 dm3 आणि जी V2 आहे दॅट इज 16 dm3. V1 ची व्हॅल्यू 6 dm3, V2 ची व्हॅल्यू 16 dm3. मग बघा काढायचं काय आहे, डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. काय कराल, कोणतं रिलेशन आहे डेल्टा एच, डेल्टा यू, पी आणि V2 V1 यांच्यामधलं कोणतं रिलेशन आपल्याला माहिती आहे, ते आठवत आहे, विच रिलेशन. बघा आताच आपण डिस्कस केलं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस V1. डेल्टा V म्हणजेच काय, V2 मायनस V1 ना. P आपल्याला गिवन आहे, डेल्टा यू ची सुद्धा व्हॅल्यू गिवन आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डेल्टा एच व्हॅल्यू पुटअप करा. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू ची व्हॅल्यू किती दिली बघा, 418 प्लस एक्सटर्नल प्रेशर किती दिलं आहे, 2.026 इंटू 10⁵ प्लस 2.026 इंटू 10⁵. V2 किती आहे, 16 मायनस 6. फक्त हे सॉल्व करा. बघा 418 प्लस 2.026 इंटू 10⁵, 16 मायनस 6 म्हणजे किती आलं, 10. सो इंटू 10. आता हे इंटू 10 आहे म्हणजेच हे काय होईल, 10⁶ होईल. सो 418 प्लस 2.026 इंटू 10⁶. ठीक आहे, फक्त हे इंटू केलं, सो 10⁻² काय झालं, 6 झालं. आता याला कसं सॉल्व करायचं, कारण इकडे व्हॅल्यू असं करायचं नाही, 10⁻⁶ला सोडून द्यायचं आणि 2.026 आणि 418 यांची ॲडिशन करायची नाही. बरीच मुलं करतात, असं करायचं नाही. दोघांची व्हॅल्यू इक्वल आली पाहिजे. 2.026 इंटू 10⁻⁶ आहे, पहिल्यांदा याला कन्वर्जन करून घ्या. आता 2.026 इंटू 10⁻⁶ आहे म्हणजे इंटू काय करावं लागेल, 10⁻⁶. व्हॅल्यू कशी येईल बघा, 2026 अजून इंटू 10⁻³ राहतं, ते 3 काय होईल, 1 2 3 आणि प्लस 418. ॲडिशन करा दोघांची, जे तुमचा आन्सर येईल दॅट इज डेल्टा एच. आता हा तुमचा होमवर्क आहे की फक्त ॲडिशन करायची आहे. कन्फ्यूज कुठे होतात मुलं, इथं कन्फ्यूज होतात. ॲडिशन काय करतात, 418 प्लस 2.026 या दोघांची ॲडिशन करतात. असं करायचं नाही. हा 10⁻⁶ ला बाजूला काढायचं नाही, साईडला काढायचं नाही. यांचं मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायचं. ह्या दोघांना एकाच फॉर्मॅटमध्ये पहिला आणायचं, मगच यांची ॲडिशन करायची. एकतर हे 10⁻⁶ करा किंवा 418 इंटू 10⁻⁶ करा. ठीक आहे, 418चं मग 10⁻⁶ केलं तर काय होईल बघा, 0.00418 इंटू 10⁻⁶ होईल. असं करून हे दोघांची ॲडिशन करायची. हे करा किंवा हे असं करा, दोन्हीही पद्धतीनं करा चालेल, पण आपला आन्सर काय येईल हे आलं पाहिजे. सो जे काही तुमचा होमवर्क आहे दोघांची ॲडिशन करा आणि व्हॅल्यू कशामध्ये येते ते फाइंड आउट करा. ठीक आहे, सो दीज टाईप ऑफ न्यूमरिकल्स बोर्ड हॅज बीन आस्क्ड. ठीक आहे, विचारले जात आहेत अँड हॅड आस्क्ड ऑल्सो, विचारलेले सुद्धा आहेत. ठीक आहे, फार सोपे असतात, फार डिफिकल्ट नसतात. आणखीन बरेच न्यूमरिकल्स आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही ते काय करू शकता, सॉल्व करू शकता. सो आज आपण इथंपर्यंतच बघणार आहोत. जो नेक्स्ट पार्ट आहे सो वी विल डिस्कस इट फर्दर. थँक्यू. The numerical is ideal gas expands, ideal gas expands volume 6 dm³ to 16 dm³. 6 dm³ to 16 dm³ against constant external pressure of
2.026 into 10⁵ Newton per meter square. Find delta H if delta U is 418 Joule. What is the question? बघा, ideal gas आहे, expands from a volume of 6 dm³ to the 16 dm³ against a constant external pressure of 2.026 into 10⁵ Newton per meter square. Find the delta H if delta U is 418 Joule. Hint देईन, पहिल्यांदा जे गिवन आहे ते गिवन लिहा. गिवन मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू दिली आहे 418 जूल. ठीक आहे. देन एक्सटर्नल प्रेशर म्हणजे जी पी ची व्हॅल्यू दिली आहे, दिस पी ची व्हॅल्यू 2.026 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. डेल्टा यू पी ची व्हॅल्यू दिली आहे, व्हॉल्यूम दिलंय, एक्सपांड होते म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम किती आहे, V1 इज 6 dm³ आणि जी V2 आहे दॅट इज 16 dm³. V1 ची व्हॅल्यू 6 dm³, V2 ची व्हॅल्यू 16 dm³. मग बघा काढायचं काय आहे, डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. काय कराल, कोणतं रिलेशन आहे डेल्टा एच, डेल्टा यू, पी आणि V2 V1 यांच्यामधलं कोणतं रिलेशन आपल्याला माहिती आहे, ते आठवत आहे, विच रिलेशन. बघा आताच आपण डिस्कस केलं, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस V1. डेल्टा V म्हणजेच काय, V2 मायनस V1 ना. पी आपल्याला गिवन आहे, डेल्टा यू ची सुद्धा व्हॅल्यू गिवन आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डेल्टा एच व्हॅल्यू पुटअप करा. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू ची व्हॅल्यू किती दिली बघा, 418 प्लस एक्सटर्नल प्रेशर किती दिलं आहे, 2.026 into 10⁵ प्लस 2.026 into 10⁵. V2 किती आहे, 16 मायनस 6. फक्त हे सॉल्व करा. बघा 418 प्लस 2.026 into 10⁵, 16 मायनस 6 म्हणजे किती आलं, 10. सो इंटू 10. आता हे इंटू 10 आहे म्हणजेच हे काय होईल, 10⁶ होईल. सो 418 प्लस 2.026 into 10⁶. ठीक आहे. फक्त हे इंटू केलं, सो 10⁻² काय झालं, 6 झालं. आता याला कसं सॉल्व करायचं, कारण इकडे व्हॅल्यू असं करायचं नाही, 10⁻⁶ला सोडून द्यायचं आणि 2.026 आणि 418 यांची ॲडिशन करायची नाही. बरीच मुलं करतात, असं करायचं नाही. दोघांची व्हॅल्यू इक्वल आली पाहिजे. 2.026 into 10⁻⁶ आहे, पहिल्यांदा याला कन्वर्जन करून घ्या. आता 2.026 into 10⁻⁶ आहे म्हणजे इंटू काय करावं लागेल, 10⁻⁶. व्हॅल्यू कशी येईल बघा, 2026 अजून इंटू 10⁻³ राहतं, ते 3 काय होईल, 1 2 3 आणि प्लस 418. ॲडिशन करा दोघांची, जे तुमचा आन्सर येईल दॅट इज डेल्टा एच. आता हा तुमचा होमवर्क आहे की फक्त ॲडिशन करायची आहे. कन्फ्यूज कुठे होतात मुलं, इथं कन्फ्यूज होतात. ॲडिशन काय करतात, 418 प्लस 2.026 या दोघांची ॲडिशन करतात. असं करायचं नाही. हा 10⁻⁶ ला बाजूला काढायचं नाही, साईडला काढायचं नाही. यांचं मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायचं. ह्या दोघांना एकाच फॉर्मॅटमध्ये पहिला आणायचं, मगच यांची ॲडिशन करायची. एकतर हे 10⁻⁶ करा किंवा 418 into 10⁻⁶ करा. ठीक आहे. 418चं मग 10⁻⁶ केलं तर काय होईल बघा, 0.00418 into 10⁻⁶ होईल. असं करून हे दोघांची ॲडिशन करायची. हे करा किंवा हे असं करा, दोन्हीही पद्धतीनं करा चालेल, पण आपला आन्सर काय येईल हे आलं पाहिजे. सो जे काही तुमचा होमवर्क आहे दोघांची ॲडिशन करा आणि व्हॅल्यू कशामध्ये येते ते फाइंड आउट करा. ठीक आहे. सो दीज टाईप ऑफ न्यूमरिकल्स बोर्ड हॅज बीन आस्क्ड. ठीक आहे, विचारले जात आहेत.
अँड हॅड आस्क्ड ऑल्सो, विचारलेले सुद्धा आहेत. ठीक आहे, फार सोपे असतात, फार डिफिकल्ट नसतात. आणखीन बरेच न्यूमेरिकल्स आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही ते काय करू शकता, सॉल्व करू शकता. सो आज आपण इथंपर्यंतच बघणार आहोत. जो नेक्स्ट पार्ट आहे सो वी विल डिस्कस इट फर्दर. थँक्यू.